तुम्ही बघत आहात जनमत मराठी। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे दुचाकी आणि डंपरचा अपघात झाला असून यामध्ये दुचाकी स्वार व त्यांचे दोन्ही मुले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये गणेश संजय खेडकर वय वर्ष 35, तन्मय गणेश खेडकर वय वर्ष 9, शिवम गणेश खेडकर वय वर्ष 5 असे नावे आहेत। सदर घटनेचा निषेध म्हणून पुणे, चाकण, पिंपळे जगताप ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी काही काळ रस्ता रोखून धरला। सदर ड्रायव्हरला कठोर शिक्षा व्हावी म्हणून कुटुंबियांनी प्रशासनाला व राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आवाहन केले आहे। ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी घटनाक्रम ताई कसा होता सकाळचा? रोजच्या प्रमाणे माझा शिवम कधी न उठणारा 5:30 वाजता उठून बसला। त्याला जुलाब लागले होते। म्हणला मम्मा माझं लय पोट दुखतंय ग। तर मी म्हणलं जा बाळा गोळी खा। रोज इतके धिंगाणा घालायचे, इतकी मस्ती करायची। त्या मोठ्याला रोज सांगायला लागायचं बाळा दप्तर आवर, टिफिन बॅग आवर। त्या दिवशी त्यांनी काही त्रास नाही दिला। रोज टावेलीसाठी भांडणं त्यांची, रोज बादल्यांसाठी भांडणं। त्या दिवशी त्या मोठ्याने तर बारक्याला पाणी दिलं, त्याची स्वतःची बादली दिली त्याला। म्हणलं माझा भाऊ आहे। बारका म्हणला आज मला नवीन कपडे घालायचेत मम्मा। मी म्हणलं बाळा सगळे शर्ट धुण्यात आज आपली जुनीच पॅन्ट घालतो। तर म्हणला बरं शर्ट जुना दे, फक्त पॅन्ट नवीन दे। तर मोठा म्हणला त्याने घातलेत मग मी का नको घालू? तर म्हणलं बरं तू पण घाल। आंघोळ केली। म्हणला सगळे पोरं लवकर येतात, आज मला पण लवकरच जायचंय ग मम्मा, 9:15 शाळेत, आज मी 9लाच जातो। म्हणलं बरं जा। आईच्या वडिलांचं 8 दिवसापूर्वी वर्ष श्राद्ध होतं, तिकडून आणलेली बुंदी होती। एवढे दिवस घरात होती, पण त्या दिवशी त्याने खायला मागितली। त्याने मागितलं होतं, बारक्याने सुद्धा मागितली। मग तो मला म्हणला मम्मा मला पण दे ग। तर मी म्हणलं बरं तुला पण देते। मोठ्याने खाल्ली। मग म्हणला जेवायचंय मला, मग त्याला पण जेवायला दिलं। आई चपात्या करत होती। म्हणलं आई मला फुगलेली चपाती दे, मला फुगलेली चपाती खायची ग। परत त्याला जुलाब लागले, जुलाबून आला, परत अर्धी चपाती खाल्ली त्याने। मी त्यांचं शाळेचं आवरून दिलं, शाळेत निघालं। बारका म्हणला आज मला जाऊच वाटत नाही ग मम्मा, मी नाही जाणार आज त्या दादाला सोडवायला। मी म्हणलं बरं नको जाऊ तू त्याला सोडवायला। मला तुझ्या घरात मी लक्ष देतो, इथं दुकानात तुला गिऱ्हाईक आलं की आवाज देईल मी। म्हणलं बरं ठीक आहे बाळा जा। आणि त्याचे पप्पा पण स्टूलवर शांत बसलेले होते, पण अचानक गाडी सुरू झाली आणि ते बारकं टुनकीने जाऊन गाडीवर बसलं। 3 जणांनी मला बाय बाय केलं। 3 जण हसली माझ्याकडे बघून। माझ्या मुलाचं एकच स्वप्न होतं, मी मोठं झालं माझ्या आजी आजोबाला विमानात फिरवेन, पण माझे पोटचे गोळे गेले। आम्ही आता कुणाकडे बघून जाईल? या ठिकाणी दारूच्या नशेत ड्रायव्हरने संपूर्ण या ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त केलेले, तरी आरोपीला शिक्षा होण्यासाठी काय आपलं काय? बरेच लोकांचे शाळेत जाण्यासाठी रस्त्यावर उभे असते। जे आमच्या बाबतीत झालंय ते कोणाच्या बाबतीत होऊ नये। जे आरोपी आहेत त्याला कमीत कमी फाशीची सजा झाली पाहिजे आणि या 3 कुटुंबाचं माघार आलेली ह्यांची सोय लावली पाहिजे। ह्यांच्या घरातलं कमीनार गेलेलं आहे, ह्यांच्या घरात खा म्हणायला पण कुणी माणूस नाही। या ठिकाणी महिलांच्या प्रतिक्रिया संतप्त आहेत। या ठिकाणी पाण्याप्रमाणे रस्त्यावरती दारू विकली जाते, परंतु प्रशासनाचं कुठल्याही या ठिकाणी लक्ष नाही। अजून प्रशासन किती मुलांचा बळी घेणारी माहिती नाही। गेल्या आठवड्याभरात शेंदेवाडी या ठिकाणी एक शाळकरी मुलाचा अशाच प्रमाणे या ठिकाणी जीव गेलेला आहे, परंतु प्रशासन या ठिकाणी दुर्लक्ष करत असून आपण इथं काही ग्रामस्थ आहेत त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। या आरोपीला शिक्षा होण्यासाठी आपण या ठिकाणी काय मागणी करणार आहात? माझी शासनाकडे एकच मागणी आहे, तुम्ही दारू धंद्याला लायसन देता, आम्हाला आमचे उद्योगधंदे करण्यासाठी लायसन द्या, आमच्या मुलांना काम द्या। आणि तुम्ही रस्त्याने जी चालणारी मंडळी आहेत ही वाहन चालक, यांच्या वाहनावर काहीतरी नियंत्रण ठेवा। रोड रुंद करा। रोड रुंद करून तुम्ही जसं 31 डिसेंबरला दारू पिलाय का नाही ड्रायव्हर, त्याची तुम्ही चौकशी करता, त्याला मशीन लावता। मग तुम्ही चौकात असे मशीन का लावत नाही की ड्रायव्हर दारू पिलाय गाडी चालवतोय? ह्या जर गोष्टी केल्या तर ह्या अशा आमची जी बाळं गेली त्या बाळासारखी बाळं जाणार नाहीत। त्यामुळे सरकारला माझी एकच विनंती आहे, ह्या मुलांच्यासाठी तुम्ही ज्या काही सवलती देताय
त्या सवलती पण मुलांना द्या, तशी मुलांची वाहतुकीची सोय सुद्धा चांगल्या प्रकारे करा तुम्ही. आणि ह्या ड्रायव्हर लोकांच्या वरती आळा घाला चांगल्या प्रकारचा. आणि आमच्या ह्या कुटुंबाला, हे माझे पुतणे होते, ही बाळ रोज माझ्याकडे यायची, बाबा बाबा करायची. आज मला बाबा म्हणणारे कुठे राहिले नाहीत. माझे बाळ 2 बाळ माझी गेली, बाबा म्हणायला मला कोण आहे आता. काय हे माझे पुतणे होते, पुतण्याची मुलं म्हणजे मी त्यांचा बाबाच आहे. त्यामुळं अशा घटना परत होऊ नये म्हणून शासनाने याची खबरदारी घ्यावी, ही मला शासनाचे मुख्यमंत्री अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब आणि सर्व मंत्र्यांना विनंती आहे की अशा किती कुटुंबाचा तुम्ही अंत पाहणार आहात. काय असा अंत आमचा पाहू नका साहेब. तुम्हाला मी कळकळीची विनंती करतोय, तुम्ही जरा लक्ष थोडस घाला साहेब. बस एवढं बोलतो मी, संपतो. असे अनेक घटना गेल्या वर्षभर असेल किंवा वर्षाच्या अगोदरपासून रस्त्यावरती सातत्याने घटना घडत आहेत, परंतु प्रशासनाचं पूर्ण याकडे दुर्लक्ष आहे. मुजोरडे ड्रायव्हर या ठिकाणी दारू पिऊन या ठिकाणी बिनधास्तपणे गाडी चालवून, त्यांना या ठिकाणी कुठलेही कठोर प्रशासन होत नसल्यामुळे ते बिनधास्त रोजरासपणे या ठिकाणं या हत्या घडवूनच आणत आहेत, असंही ते जमलेल्या ग्रामस्थांच्या जबाबदारी न्याय